नाशिकमध्ये महापालिकेतल्या सत्ता स्थापनेसाठी भाजपचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव। केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असल्यानं प्रस्ताव, तर तिन्ही पक्षांचे नगरसेवक आज गटनोंदणी करणार। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। महापौर पदासाठी अनुसूचित जमातीचं आरक्षण, किरण भागले की हर्षाली थविल, कोण महापौर होणार याकडे लक्ष। उल्हासनगर महापालिका महापौर नागरिकांचा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव। महापौर निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती। शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असून महापौर पद टीम ओमी कलानीकडे जाणार असल्याची चर्चा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होणार। 4 फेब्रुवारीला 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाचं वितरण, 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज वाटप। चंद्रपूरचा महापौर भाजपचा व्हावा यासाठी आजपासून हालचालींना वेग येणार। आम्ही नव्यानं ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्ष यांच्यासोबत बोलणी सुरू करत असल्याची भाजप आमदार किशोर जोरगेवारांची माहिती। सकारात्मक मार्ग निघेल, जोरगेवारांना विश्वास। चंद्रपूर पालिकेसाठी भाजपची गटनोंदणी 2 फेब्रुवारीला होणार। चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक 13 नगरसेवकांनी केलेल्या गट नोंदणीवरील आक्षेपांवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता। अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक। अकोला महापालिकेत महाविकास आघाडीचा महापौर होणार। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचा दावा। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा। वडगाव जिल्हा परिषद गटातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार लक्ष्मी जाधव यांच्यासाठी नितीन बानगुडे पाटील यांची सभा। सभेत अजित पवारांना श्रद्धांजली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बिनविरोध नगरसेवक निवडून आले, मात्र यात एकतरी सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता होता का, नितीन बानगुडे पाटील यांचा सवाल। तर भाजपनं निवडणूक सत्तेची आणि पैशाची केली, बानगुडे पाटलांची भाजपवर टीका। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं राज्यभरातल्या शिक्षकांची कोंडी। शिक्षकांसाठी सक्तीच्या असलेल्या सीटीईटी परीक्षेदिवशीच मतदान। परीक्षेला बसलेल्या शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करावी, शिक्षक संघटनांची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची रात्री उशिरा भेट घेतली। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अजित पवारांकडची खाती राष्ट्रवादीलाच मिळावी यासंदर्भात बैठकीत चर्चा। तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित। बारामतीमध्ये अजित पवार यांचा राख सावडण्याचा विधी। बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आला। यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवारांसह अनेकांची उपस्थिती। बारामती विमान अपघातात अजित पवारांचं निधन। अजित पवारांचा राख सावडण्याचा विधी। शरद पवारांनी अस्थिदर्शन घेतलं। सदानंद सुळेही उपस्थित। राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश। अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या बारामती पोलिसांना सूचना। अजित पवारांविषयी बोलताना आर पाटलांच्या मुलीला अश्रू अनावर। अजित पवारांच्या निधनानं आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली। आबांनंतर अजितदादा आमच्या कुटुंबियांचे आधारवड होते। स्मिता पाटील यांच्याकडून भावना व्यक्त। इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर। अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना आमदार खोसकर यांना अश्रू अनावर। खोसकरांनी अजित पवारांच्या आठवणी जागवल्या। डिझाइन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट। दादांसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत अरोरा यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। 2 मिनिटं मौन पाळून विद्यार्थ्यांनी दादांना आदरांजली वाहिली। राज्यात प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार। 2025-26च्या आर्थिक वर्षातल्या बजेटमध्ये निधी वितरणाला कात्री। बांधकामं, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट। आरोपींना 20 लाख नव्हे तर 1 कोटीची सुपारी। थोरवे यांचा खळबळजनक आरोप। आरोपींनी रवींद्र देवकर यांनी त्यांच्याच कार्यालयात आरोपींना ठेवल्याचा थोरवेंचा दावा।
पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचं निधन. 1992 ते 93 या वर्षात पुण्याच्या महापौरपदी ते होते. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धुळ्यात मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करून इंस्टाग्रामवर व्हायरल केले. महिला वकिलासह साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये घरफोडी करणाऱ्याचा पर्दाफाश. गुन्हे शाखेला मोठं यश. सराईत गुन्हेगार अटकेत. 10 गुन्हे उघड. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळ शहरात देशी बनावट पिस्तूलसह 2 काडतुसं व 1 धारधार चाकू जप्त. 1,42,000चा मुद्देमाल जप्त. तर सापळा रचत हे सगळं बाळगणाऱ्या एकाला अटक. मुंबईत परदेशी महिलेकडून 400 मीटरसाठी 18,000 रुपये उकळले. विमानतळापासून 400 मीटरच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी 18,000 रुपये. टॅक्सी चालक यशराज यादवला सहार पोलिसांकडून अटक. विरार पूर्वेच्या गास कोपरीतील वैष्णोदेवी डोंगराला भीषण आग. मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक तर वन्यजीवांनाही धोका. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 10,500 रुपयांची घसरण. चांदीच्या दरात जवळपास 23,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर प्रति तोळा 1,59,000 रुपयांवर. चांदीचा दर प्रति किलो 3,75,000 रुपयांवर पोहोचला. नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्यांची दहशत कायम. धानोरी इथे साईनाथ गायकवाड यांच्या उसाच्या शेताजवळ आणखी एक बिबट्या जेरबंद. शेताशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.